महाभारतातल्या कृष्णकथेचा रमणीय भाग घडतो तोही विदर्भातच. राजकन्या रुक्मिणी पत्र लिहिते कृष्णाला आणि हे पत्र वाचताच तो धावत येतो कौंडिण्यपुरात. आजची तरुण मुलं मेल करतात प्रेमाचे, पण कित्येक शतकापूर्वी अशा प्रकारे अतिशय विशुद्ध प्रेमाने आणि भक्तीने वाहून घेतलेल्या रुक्मिणीने एक साधं पत्र पाठवलं आणि लगेच कृष्ण त्या ठिकाणी पोचतात आणि खऱ्या अर्थानं रुक्मिणीची सुटका करून भरधाव वेगानं त्या रथातनं ते रुक्मिणीला घेऊन जातात आणि मोठे बंधू आलेल्या सगळ्या जे काही त्या ठिकाणी आक्रमक आहेत, आक्रांत आहेत, त्यांना थांबवण्याचं काम करतात. हेही विदर्भाच्याच भूमीत घडलेलं आहे. कौंडिण्यपूर हे भगवान श्रीकृष्णाचं सासर, रुक्मिणी मातेचं माहेरघर आणि रामाची आजी सुद्धा कौंडिण्यपूरची आहे. वशिष्ठ ऋषींनी साधना सुद्धा कौंडिण्यपूरला केलेली आहे. म्हणजे मला म्हणावं वाटेल की रामायण आणि महाभारताचं मेन स्थान हे भारतातलं कौंडिण्यपूर आहे. आणि कौंडिण्यपूर आत्तापर्यंत खूप मागं पडलं होतं, पण माझ्या मिशनमध्ये कौंडिण्यपूर कॉरिडॉर करणं हे माझं टार्गेट आहे. कौंडिण्यपूर कॉरिडॉर झालं तिथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल, इथल्या शेतकऱ्यांच्या मालाला चांगलं किंमत मिळेल, तिथे आजूबाजूच्या जमिनीचे मोठे भाव वाढतील, तिथे 5 स्टार इंडस्ट्री येतील आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेल जसं शिर्डीला एअरपोर्ट आहे, भविष्यातलं कौंडिण्यपूरला एअरपोर्ट करावे लागेल, कारण भगवान श्रीकृष्णाचे भक्त हे जगभरात आहे. तसेच आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी हे मुख्यमंत्री झाले आणि मी तेव्हा प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र होतो. मी भाऊकडे गेलो, देवा भाऊ, भगवानांनी आपल्याला परत मुख्यमंत्री बनवलेलं आहे आणि जनतेची सेवा करायला संधी दिलेली आहे. आता भगवंताची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मी जे पत्र घेऊन गेलो की कौंडिण्यपूर कॉरिडॉर करायचं, त्यावर तात्काळ देवेंद्रजींनी एंडॉर्स केलं आणि त्याची तयारीसुद्धा त्यांनी लावलेली आहे.